स्वामी समर्थ. आज पाहणार आहोत धनुराशीचा काळ बदलतोय. लोकांवर जे आरोप नेहमी केला जातो ते अस्थिर आहे, ते टिकत नाही. आज इथे उद्या तिथे. पण कुणी विचारलं का हा माणूस एवढा बदल का करतो? कारण धनु शोधात असतो, नोकरीचा नाही, पैशाचा नाही, तर जीवनाच्या अर्थाचा. आणि मित्रांनो, आता धनुराशीचा काळ बदलतोय, भटकंती संपते, दिशा मिळते. धनुराशीचा जन्मस्वभाव लोकांना न कळलेलं सत्य. धनु म्हणजे अग्नी आणि ज्ञान. तो मोठा विचार करतो, दूर पाहतो आणि सत्यासाठी हट्ट धरतो. पण तो एका जागी टिकत नाही. का? कारण त्याला अर्थहीन आयुष्य चालत नाही. धनु खोटं सहन करत नाही, बंधन आवडत नाही. का? हा प्रश्न सतत विचारतो. लोकांना तो अस्थिर वाटतो, पण सत्य आहे, तो चुकीच्या जागी टिकत नाही. धनुराशीला आयुष्यात वारंवार होणारा त्रास. धनु नेहमी पुढे पाहतो, पण लोक मागे ओढतात. त्यांच्या आयुष्यात चुकीची नोकरी, न जुळणारी नाती, अर्थहीन जबाबदाऱ्या. तो प्रयत्न करतो, पण आतून काहीतरी म्हणत, हे माझ्यासाठी नाही. मग तो बदल करतो आणि लोक म्हणतात, हा टिकतच नाही. हा गैरसमज. धनु लोकांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा त्रास आहे. धनुराशीच्या चुका, सावधानता, स्वतःला न कळता होणाऱ्या चुकांमुळे होणारा त्रास. धनुराशींचा माणूस वाईट नसतो, पण कधीकधी तो स्वतःसाठीच धोकादायक ठरतो. कारण धनुच्या चुका दुसऱ्यांना लगेच दिसत नाहीत, पण त्यांचं आयुष्य हळूहळू उलटवतात. कारण सगळ्यांवर पटकन विश्वास ठेवणे. धनु माणूस स्वभावाने प्रामाणिक असतो. त्याला वाटतं मी चांगला आहे म्हणजे समोरचाही चांगलाच असेल, आणि इथेच तो फसतो. लोक त्यांच्या मनमोकळेपणाचा गैरफायदा घेतात, त्यांच्या गुपितांचा वापर त्यांच्या विरुद्ध करतात. प्रेमात, मैत्रीत तो जास्त उघड होतो. सावधानता म्हणजे विश्वास दे, पण हळूहळू. सगळं सांगणं म्हणजे जवळीक नसते, मी एकटाच पुरेसा आहे असा हट्ट. धनुराशीच्या लोकांना स्वातंत्र्य प्रिय असतं, म्हणून तो म्हणतो, मला कोणाची गरज नाही. पण सत्य हे आहे, प्रत्येकाला साथ लागते. हा हट्ट त्याला लोकांपासून दूर करतो, योग्य मदत नकारायला लावतो, कारण संकटात तो एकटा पडतो. सावधानता म्हणजे स्वातंत्र्य आणि एकटेपणा यात फरक आहे. अर्धवट निर्णय, पूर्ण परिणाम. धनु पटकन निर्णय घेतो, पण भावनेत उत्साह, इन्स्पिरेशन मध्ये, पण पुढचा टप्पा नीट विचारात घेत नाही. जबाबदारीचा विचार उशिरा करतो. मग निर्णय बरोबर असतो, पण वेळ चुकलेली असते. सावधानता, निर्णय घेण्याआधी उद्या मला याची किंमत मोजावी लागेल का, हा प्रश्न स्वतःला विचारा. कंटाळा आला की सगळं सोडून देणे. धनु नवीन गोष्टींवर प्रेम करतात, त्यामुळे त्यांच्या रुटीनमधला हा संघर्ष वाढला. अपेक्षित परिणाम नाही मिळाला की तो म्हणतो, हे माझ्यासाठी नाही. पण कधीकधी या शेवटच्या टप्प्यावर असतं. सावधानता इथे कंटाळा म्हणजे चुकीचा मार्ग नसतो, कधीकधी तो वाढीचा टप्पा असतो. कारण धनुराशीचा काळ कसा बदलतोय? संघर्षातून स्थैर्याकडे, गोंधळातून दिशेकडे. धनुराशीचा माणूस कायम संघर्षातच का अडकलेला असतो? हा प्रश्न अनेक वर्ष धनु स्वतःलाच विचारत आलेला आहे. पण आता हा प्रश्न बदलतोय, कारण धनुराशीचा काळ बदलतोय. आणि हा बदल अचानक नाही, तर दीर्घ संघर्षाचं फळ आहे. आधीचा काळ शोध, गोंधळ आणि तुटकपणा. धनुराशीचा मागील काळ म्हणजे सतत बदल, सतत असमाधान, योग्य असूनही चुकीच्या ठिकाणी अडकणं. धनुराशीने खूप गोष्टी अनुभवल्या. लोकांवर विश्वास ठेवून फसवणूक, करिअरमध्ये दिशा नसणं, नात्यांमध्ये मी जास्त देतोय ही भावना. हा काळ होता स्वतःलाच ओळखण्याचा, पण वेदनेतून ग्रहस्थितीचा बदल, गुरुचा खरा प्रभाव सुरू. धनुराशीचा स्वामी ग्रह आहे गुरु. गुरु जेव्हा बलवान होतो तेव्हा धनुचं आयुष्य बदलतं. कारण स्पष्ट होतं, आता बदल काय घडतोय. भ्रम कमी होतो, चुकीचे लोक दूर जातात आणि निर्णय घेण्याची ताकद वाढते. मी कोण आहे हे समजायला लागतं. हा काळ आहे सेल्फ रिअलायझेशनचा. कारण विचारसरणीत होणारा हा मोठा बदल. आधी धनु सगळ्यांना समजून घ्यायचा, स्वतःला शेवटी ठेवायचा. आता माझी किंमत काय हा प्रश्न विचारतो. आधी तो स्वतःला ॲडजस्ट करायचा, आता तो स्वतःला अलाइन करतोय. म्हणजे बदल फार सूक्ष्म आहे, पण आयुष्य उलटवणारा आहे. तर धनुराशीने करिअरमध्ये कसा बदल होतोय? धनुराशीचा नवीन काळ म्हणतो, फक्त पगारासाठी काम नको करू, अर्थ असलेलं काम हवं. म्हणून शिक्षण आणि अध्यापन, ट्रेनिंग, लेखन, मार्गदर्शन, डिजिटल मीडिया, कंटेंट या क्षेत्रात धनु चमकतो. अचानक संधी येतात, आधी केलेल्या मेहनतीचं फळ मिळतं, लोक धनुचं ऐकायला लागतात. आर्थिक बाबतीत काय बदल होतोय आपण पाहूया.
तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आधी पैसा यायचा आणि निघून जायचा, नियोजन नसायचं. पण आता धनुराशीचे लोक भविष्याचा विचार करतात. सेव्हिंग रिस्क असूनही पैसा अचानक वाढेल असं नाही, पण स्वतःला स्थैर्य देतात. धनुराशीसाठी शेवटचा संदेश. धनुराशीचा काळ बदलतोय म्हणजे आयुष्य अचानक सोपं होईल असं नाही, पण एक गोष्ट नक्की होईल, तू स्वतःला हरवणं थांबवशील आणि जो माणूस स्वतःला सापडतो त्याला आयुष्य थांबवू शकत नाही. जरी तुम्हीही धनुराशीचे असाल तर आजपासून भगवान श्री विष्णूंचे नाव घ्या. त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. पैसा, प्रेम, यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा, श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. कमेंटमध्ये तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आपला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी मनापासून तुमची आभारी आहे. श्री स्वामी समर्थ.